नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक कान्यकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्ट महाराष्ट्र रजिस्टरच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष नीरज तिवारी यांच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं। त्याचाच एक भाग म्हणून 15 ऑगस्ट 2026 रोजी कान्यकुब्ज रत्न पुरस्कार तसेच 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। नाशिक शहरातील पंडित कॉलनीतील लायन्स क्लब सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या सामाजिक आणि कार्यक्षेत्रातील योगदानाची माहिती रागिनी वाजपेयी यांनी उपस्थितांना दिली। त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जसं की समाज वाढती गुन्हेगारीला आळा घालून समाजात न्याय व्यवस्थेचा दबदबा ठेवण्यासाठी तसेच समाजाचं स्वरक्षण व्हावं या दिशेने नेहमीच आपल्या कार्याचा परिचय देणारे अजय मिसर यांना कान्यकुब्ज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यावेळी त्यांना भगवान परशुरामांची मूर्ती भेट देण्यात आली। पुरस्कार स्वीकारल्यानंतर अजय मिसर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षण, मेहनत आणि ध्येय निश्चितीचं महत्त्व सांगितलं। फॉर्मल स्पीच तो नहीं देता हूँ, लेकिन स्पेशली जो भी आज यहाँ 10th मुझे बताया गया 10th और 12th के बच्चों ने जिसने अच्छे मार्क्स मिला है, इनका भी एक सत्कार फेलिसिटेशन हो रहा है। बस मैं बच्चों को इतना ही बोलूँगा कि मेहनत और लगन से काम करते रहो, सक्सेस इज योर्स। अतिशय महत्त्वपूर्ण असा समारंभ आज साजरा होतोय, कारण विद्यार्थ्यांना एक स्कोप मिळाला। आपल्या समाजातले सर्व विद्यार्थी पुढे जावे, त्यांना उत्साह मिळाल्यामुळे ते परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळून आणि उत्तीर्ण हो आणि पुढे त्यांची जी वाटचाल आहे ती चांगल्या दिशेने चालू या दृष्टीने आजचा कार्यक्रम गुणगौरव कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि आमच्या समाजाचे पण जे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करतो त्याच्यामध्ये कोणी समजा कोणाचा अंत्यविधी झाला तर तिथे पण आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होऊन त्यांना इतर सणाच्या वेळेला सुद्धा फराळाचं पोहोचून, दिवाळीच्या वेळेला सुद्धा फराळाचं पोहोचून आणि इतर बी सामाजिक उपक्रम हे जे कार्यक्रम कान्यकुब्ज समाजातर्फे जे होत आहेत ते अतिशय संस्मरणीय आणि अतिशय प्रशंसनीय आहेत। बहुतेक मुलांचा हे जे आहे संस्कार जे होतात जसं विज्ञापन संस्कार ते आम्ही करतो, त्याचप्रमाणे जे हुशार मुलं आहेत त्यांच्या सर्व प्रकारचे या जे गुणगौरव समारंभ तो आम्ही करतो। त्याप्रमाणे कधी दुःखात सुखात देखील कान्यकुब्ज समाज हा नेहमी सतर्क असतो। जर कोणी एखाद्या घरामध्ये कोणाचे समजा काही दुःखद घटना घडली असेल तर त्या घरामध्ये सर्व ब्राह्मण समाज एकत्र होऊन त्या ठिकाणी सांत्वनेत जात असतो। त्याप्रमाणे अंत्यविधीचा सर्व खर्च किंवा दशमी क्रियाचा विधी या ठिकाणी प्रत्यक्ष हजेरी करून त्यांना आम्ही सांत्वना देतो। दिवाळीच्या फराळामध्ये प्रत्येक घरामध्ये फळ वाटप केलं जातं, अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात। ह्या समाज जरी अल्पसंख्याक असला तरी आमचे कर्तृत्व हे पूर्ण महाराष्ट्राबाहेर स्थिर पसरलेलं आहेत आणि मी अपेक्षा करतो की या कर्तृत्वाचं सर्व ठिकाणी आमचं नाव जरी मोठं नसलं जरी चालेल तरी आमचं कार्य मात्र हे समर्पित झालं पाहिजे ही विनंती। धन्यवाद। श्यामप्रसाद पांडे। नीरज तिवारी, कान्यकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्ट महाराष्ट्र रजिस्टर्ड। आज खऱ्या अर्थाने अजय मिसरजी ॲडव्होकेट विशेष सरकारी वकील अजय मिसरजी यांचा सन्मान हा समाजाच्या वतीनं इथं करण्यात आला। त्याच्यानंतर तसंच 10वी आणि 12वी याच्यामध्ये ज्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवले त्यांचा देखील समाजाकडनं आज इथे गुणगौरव करण्यात आलेला आहे। समाजाकडनं असे विविध उपक्रम हे नेहमीच होत असतात आणि कान्यकुब्ज ब्राह्मण समाज संस्था रजिस्टर्ड ही फक्त नाशिक पुरती नसून ही पूर्ण महाराष्ट्राचं काम बघत असते। जय परशुराम, जय जय परशुराम। दरम्यान 10वी आणि 12वीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात आलोक मिश्रा यांनी अमृत योजनेचे फायदे समाज बांधवांना समजावून सांगितले। नेव्हीमधून निवृत्त झालेले सुबोध मिश्रा यांनी मुलांचे यशाचे मार्ग या विषयावर विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं। अध्यक्ष भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष नीरज तिवारी यांनी समाज संघटने आजच्या काळाची गरज असल्याचं सांगितलं। समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी राज्याबाहेर गेल्यानंतर त्यांना आवश्यक त्या सुविधा आणि सहकार्य मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। गुणगौरव हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा सन्मान असला तरी या यशामागे आई वडिलांनी घेतलेले कष्ट विद्यार्थ्यांनी कधी विसरू नयेत असं आवाहन नीरज तिवारी यांनी केलंय। समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं।
या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे श्यामप्रसाद पांडे, गिरीश दुबे, सुरेश तिवारी, संजय दुबे, अजय तिवारी, विलास तिवारी, राजेंद्र पांडे, जितेंद्र वाजपेयी, आशुतोष तिवारी आणि विशाल तिवारी यांनी विशेष परिश्रम घेतला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक राखी दुबे, रत्ना शुक्ला, पूनम तिवारी, राजश्री वाजपेयींनी केलं. या कार्यक्रमाला कान्यकुब्ज ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करत सामाजिक एकतेचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर, नाशिक.